तुळजाभवानी मंदिराबाबतची मंदिराचा ऐतिहासिक मुख्य शिखर हटवण्यावरून वाद सुरू झालाय। मंदिराचं मुख्य शिखर जैसे थे राहावं यासाठी भोपे पुजारी मंडळ उच्च न्यायालयाचं दार ठोठावणार आहे। याबाबत मुंबईत लवकरच एक बैठक होईल। मंदिर संस्थान पुरातत्व विभागानं पुरातत्व वास्तू जतन केली पाहिजे असं पुजारी मंडळानं म्हटलंय। मंदिर संस्थांना हे पुरातन ठेवा, जतन संवर्धन करूनच दुरुस्ती केली जावी। हे पूर्णपणे नष्ट करणार असतील। आता देवीचा 20वा स्थान जे होतं पिंपळपारा 6 फुटाचा होता, त्याच्यावर मार्किंग केली प्रत्येक दगडावरती। मार्किंगचा अर्थ काय असतो की जिथल्या तिथं दगड तो स्थापित झाला पाहिजे, परंतु तिथं 3 फुटाचंच पिंपळपारा झालेला आहे। देवीचं 20वा स्थान यांनी नष्ट केलंय। मग असं प्रत्येक ठिकाणी आपण हे पुरातन वास्तू नष्टच करत बसणार आहेत का? पुढच्या पिढीला तुम्ही पुरातन वास्तू काय दाखवणार आहेत का नाही? पुरातन वास्तू ही जतन पुरातन विभागानं सुद्धा केलं पाहिजे, मंदिर संस्थांनी बी केलं पाहिजे, भाविकांची श्रद्धा सुद्धा जपली पाहिजे आणि ही दुरुस्ती झाली पाहिजे। जर असं नाही झालं तर आम्ही लवकरच उच्च न्यायालयाचा मार्ग अवलंबणार आहे। आपण मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि त्यांचे कन्सल्टंट पण होते आणि आतापासून ASIचे 3 स्वतंत्र टीम येऊन पाहणी पण केले। त्याचे अहवाल आता पुरातत्व विभागाकडे आहे। लवकरात लवकर त्याचे अहवाल शासनाला सादरीकरण होतील। लवकर याच्या उच्चस्तरीय बैठक मुंबईमध्ये याच्या होणार आहे आणि त्याच्यामध्ये योग्य ते निर्णय घेतले जाईल।